पालघर जिल्ह्यातील डहाणूचे आमदार विनोद निकोले यांनी तलासरी तालुक्यातील सूत्रकार डोंगरीपाडा येथील बेकायदेशीर गोन खनिज खदानी विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। गट क्रमांक 343च्या जमिनीचे स्थानिक मालकांना विश्वासात न घेता गुजरातच्या जमीनदाराने ही जमीन LNT कंपनीला भाड्याने दिली असून तेथे खदानीचे बेकायदेशीर काम सुरू आहे। यामुळे स्थानिकांना मोठा त्रास होत आहे। आमदार निकोले यांनी यावर तहसीलदारांची भेट घेतली असून खाणी त्वरित बंद करण्याची मागणी केली आहे। तहसीलदारांनी कारवाईचे आश्वासन दिले असले तरी जर ते पूर्ण झाले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा आमदार निकोले यांनी दिला आहे। स्थानिकांच्या हक्कासाठी लढणाऱ्या निकोले यांच्या भूमिकेची सर्वत्र चर्चा होत आहे। तलासरी सूत्रकार डोंगरीपाडा या ठिकाणी एका गुजरातच्या जमीनदाराने LNT कंपनीला जागा भाड्याने दिलेली आहे आणि त्या जागेवर त्यांनी खदान आणि क्रशर उभा केलेला आहे। हा बेकायदेशीर आहे। खरं म्हणजे तिथे कोणत्याही प्रकारचा पंचनामा न करता तिथले जे महसूल अधिकारी आहेत त्यांनी परवानगी दिली आहे किंवा नाही त्यांचंही अजून म्हणजे स्पष्ट हे सुद्धा सांगत नाही आहेत। परंतु या क्रशरमुळे आणि या खदानीमुळे आजूबाजूला जी घरं आहेत म्हणजे क्रशरपासून 10 फुटावर तिथे वस्ती आहे आणि हा सर्व जी वस्ती आहे सर्व आदिवासी समाजापैकी आहेत। गेल्या 100 वर्षापासून तिथे वस्ती आहे आणि अशा प्रकारची खदानला परवानगी देताना सर्व पंचनामा व्हायला पाहिजे तो झालेला नाही आहे। आज आम्ही तलासरी तहसील कार्यालय या ठिकाणी आलेलो आहोत। त्याची आम्ही तहसीलदारांना या ठिकाणी विचारपूस केलेली आहे। त्यांनीसुद्धा त्यांच्याकडे जे काही ठराव वगैरे आलेले आहेत हे सर्व बोगस आहेत। ग्रामसभाला विश्वासात न घेता अशा प्रकारचे ठराव तिथे ह्या लोकांनी केलेले आहेत। तिथली जी ग्रामपंचायत आहे ही भारतीय जनता पक्षाचे तिथे सरपंच आहेत आणि त्यांनी लोकांना विश्वासात न घेता हे ठराव आणि NOC दिलेले आहे आणि म्हणून या ठिकाणी आज आमचे सर्वच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सर्व नेतृत्व इथे सर्वजण उपस्थित आहेत। सर्व ग्रामस्थ इथे आहेत आणि या ठिकाणी आम्ही तहसीलदारांना महसूल अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की त्वरित तुम्ही नोटीस जारी करून हे क्रशर आणि खदान तुम्ही बंद केली पाहिजे, अन्यथा तिथे मोठ्या प्रमाणात एक तीव्र आंदोलन तिथे घेण्यात येईल। परंतु ही चर्चा होत असताना महसूल अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही तात्काळ नोटीस त्यांना काढतो आणि ही क्रशर आणि खदान बंद करतो अशा प्रकारचे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। कारण या खदानीमुळे काही घरांना तडासुद्धा गेलेले आहेत आणि याचा बऱ्यापैकी अनुभव आपल्याला बडोदरा सुपरफास्ट एक्सप्रेस वेमध्ये आलेला आहे। गंजाड या ठिकाणी अशाच प्रकारची ब्लास्ट झाल्यानंतर त्या गावातील तिथला जो पाडा आहे त्या जवळजवळ 15-20 घरांना तडा गेलेले आहेत। त्याचे मोठे दगड उडले, त्याच्याने काही लोक जखमीसुद्धा झाले। अशा प्रकारचे प्रकार घडलेले आहेत आणि म्हणून आम्ही तहसीलदारांना इथे सांगितलेलं आहे की ही क्रशर तुम्ही त्वरित बंद करावी, त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।